तिने मुद्दाम केलं हे सगळं। माझ्या युवराजसाठी मुद्दाम ही अशी बिल्डोक बायको शोधून आणली तिने। वहिनी असं का म्हणताय वहिनी तुम्ही? अगं नाहीतर काय, निशीमुळे किती वेळा तोंडावर पडलो आपण, पण त्या मुलीला काही कळतच नाहीये। अगं तिच्यामुळे केदार आणि तारणीचं फावतंय एवढं सुद्धा कळत नाही त्या मुलीला। बुर्ग कुठली कौशिकीने मुद्दाम केलंय। वहिनी बिंडोक बायको का कोणी शोधेल? कारण एखाद्या राजाची प्रजा हुशार निघाल्यावर ती राजाला प्रश्न विचारायला लागते, सुजाणपणे आपलं मत मांडायला लागते, आणि हे एका सत्ताधारी व्यक्तीसाठी घातक असतं। कौशिकी समोर जर एखादी हुशार मुलगी आली तर ती कौशिकीला प्रश्न विचारणार, ती कौशिकीला तिची सत्ता सोडायला लावणार। म्हणून तारिणी तर हुशार आहे ना, म्हणजे तारिणी अति हुशार आहे हो। कुणाला कसं आपल्या बाजूने वळवून घ्यायचं ना ते तिला बरोबर कळतं, म्हणून तर तिने कौशिकीला आपल्या बाजूने करून घेतलंय ना। करू देत, तिला जे हवंय ते करू दे। जितकी माणसं गोळा करायची तर तितकी माणसं गोळा करू दे, पण तिने अजून या पद्मिनीला नीट ओळखलं नाही। या सगळ्यांसमोर त्या मुलीला मान खाली घालायला लावली ना तर नावाची पद्मिनी नाही। एवढं सोपं नाहीये ते। मी पाहिलंय ना तारिणीला, कुठलाही डाव मांडायच्या आधी ना तिला सापून लागते। युवराज आणि निशीने दागिने लपवले होते तेव्हा कसं पकडलं होतं तिने त्यांना, आणि पैसे चोरले होते तेव्हा। किती दिवस चालणार आहे तिचा हा आगाऊपणा तिला माहित नाहीये। ती शेर आहे तर मी 1.25 शेर आहे। हो, लवकरात लवकर या दोन्ही बहिणींना घराबाहेर काढते की नाही ते बघच। पण खरं तर आजकाल असं वाटायला लागलंय ना, तारिणी आधी त्या निशीचा बंदोबस्त करावा। अगं स्वतःचा संसार सांभाळणं म्हणजे दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करण्याचे हक्क दिलेले नसतात ना कोणाला। निशीने कितीही चुका केल्या तरी दर वेळेला तू पोटात घालतेस। वेळीत जर तिचा कान पकडला असतास ना तर आज ही वेळ आली नसती रेखा। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी माझ्या मुलीवर चांगले संस्कार केले नाहीत? आता काय आहे हे तू तुझ्याच तोंडाने विचारतेस रेखा ना, म्हणून मला सांगावं लागतंय। अगं तारिणीवर इतकी वर्ष तू रोष धरलास, तिच्या चुका नसतानाही कायम तिला शिक्षा देत गेलीस। हे असं सख्ख सावत्र आपलं नावडतं हे सगळं तू निशीच्या मनात भरवत गेलीयस, आणि तेच निशीच्या मनावर बिंबलंय ग। अगं एकाच घरात एकाच संस्कारात दोघी बहिणी वाढल्या आहेत की नाही हा, पण तुझ्यामुळं निशीच्या मनात तारिणीबद्दल तेढ निर्माण झालीये। अगं तारिणीने निशीसाठी किती केलंय लहानपणापासून, किती जीव लावलाय तिला, पण ते निशीला कधीच दिसलं नाही ग। आजही तारिणीच्या पदरात पडलेलं थोडंसं सुख सुद्धा तिला बघवत नाहीये। बहिणीच्या हक्कानं सांगितलेल्या 4 चांगल्या गोष्टी तिला समजून घेता येत नाहीत। एक आई म्हणून यात तुझी हार आहे रेखा। आपल्या मुलीच्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम निर्माण करायला तू कमी पडलीयस। अगं आयुष्यभर एका घरात दोघींना नांदायचंय ना, मग असं मनात विष घेऊन राहणार आहे का निशी आयुष्यभर? सासूबाई, जे खरं आहे ना तेच सांगते मी रेखा। झालं सगळं खापर माझ्या डोक्यावर पडून मोकळ्या झालात ना, पण तुम्ही जो काही दुजाभाव करताय तो दिसणार नाही तुम्हाला। रेखा, या घरात कुणी कुणाबरोबर दुजाभाव केलेला नाहीये। सगळे या घरात एकमेकांबरोबर समानतेने राहतायत। अगं पण हे समजायला मोठं मन असावं लागतं ना रेखा। आपण ठरवलं ना तर अख्खं जग आपलंसं करू शकतो आपण, पण मनातच जर कडवटपणा असेल ना तर आपली माणसं सुद्धा परकी वाटायला लागतात। रेखा, अजूनही निशीला समजव, वेळ गेलेली नाहीये। तारिणीबद्दल मनात आडी धरण्यापेक्षा ना तिला काय म्हणायचंय हे समजून घे म्हणावं। तारिणी कधीच आपल्या बहिणीचा वाईट विचार करणार नाही ग। नाही, माझंच चुकलं। तुमच्याशी ना बोलण्याचाच अर्थ नाहीये। तारिणी चुकीची नाहीच, तारिणी बरोबर, बाकी सगळा घरदार चुकतं इथे, तारिणी कधी चुकत नाही। जाऊ दे, तिला समजवण्यात काही अर्थ नाहीये। बरोबर, पण वेळ येईल ना तेव्हा डोळे उघडतील तिचे। पण काळजी निशीची वाटते रे, चांगल्या घरात पडलीये पोर। उगाचच या अशा वागण्यानी ना
सगळ्यांचा रोष पत्करायला नको. मी चिडचिड करायची काय गरज आहे? प्रश्नच विचारले ना, बायको आहे ना मी. सारखा सारखा चिडत असतो. म्हणजे अशी कोणती मीटिंग याची मला नाही सांगू शकत. आणि आता गॉड, अशी कोणी आलिया भट्ट आहे ना आलियाच्या आयुष्यात. मी काय एकटीच बडबडतीयस? बरी आहेस ना? तुला काय करायचंय? ठीक आहे चिडू नकोस. मी सहज विचारलं होतं. सहजपणे प्रश्न विचारून समोरच्याकडनं सगळं काढून घ्यायची सवय आहे ना, ती माहितीये मला. पोलिसांपेक्षा सराईतपणे वागतेस तू. कधीतरी ना मी तुला- ठीक आहे मी जाते. चिडू नकोस. तारिणी थांब. केदार कुठे आहे? केदार बाहेर गेलाय की घरीच आहे? कुठे मीटिंगला गेलाय का तो? मीटिंग तर नव्हती त्याची आज कोणती. मीटिंग नव्हती? नाही. का ग? युवी म्हणाला की मीटिंग आहे. काय म्हणाला? युवी म्हणाला की एक महत्वाची मीटिंग आहे क्लायंट सोबत. पण असेल माझ्या युवीची मीटिंग. महत्वाची मीटिंग आहे, तो गेला असेल. तसंही माझं युवी माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. सगळीकडे काय केदारलाच जायची गरज नाहीये ना. युवी जाऊ शकतो. ओके. एनिवे, मीटिंग? हे खोटं कारण देऊन गेला युवराज. निशीला संशय तर आला नसेल ना? अरे देवा, हिने नवीन अडथळा नको आणायला आता. हॅलो. हॅलो डार्लिंग. हाय बेबी. काय करतेस? तुला पोचवण्याची तयारी करते. एक्सक्यूज मी. आय मीन तुझ्यापर्यंत पोचण्याची तयारी करते. मी रेडी होते. अच्छा, पण काय एवढ्या लवकर? अगं आपण भेटणार त्याला अजून वेळ आहे. हो ना, माहितीये मला. पण मला आता वाटच नाही पाहवत आहे. असं झालं कधी एकदा तुला भेटते आणि तू मला बघशील तेव्हा तुला छान वाटायला हवं ना. अगं मग त्यासाठी तयार व्हायची काय गरज आहे? तू नॅचरल ब्युटी आहेस. तू अशी झोपेतून उठून जरी आलीस ना तरी सुंदरच दिसशील ग. ये पटकन. ओह शट अप. यू आर बिंग नॉटी नाउ. खरंच सांगतोय. म्हणजे तुला बघून ना कुठलाच मुलगा कंट्रोल नाही करू शकणार स्वतःला. मग नको करूस कंट्रोल. एनिवे आपण थोड्या वेळात भेटणारच आहोत ना. थोडा वेळ. हा थोडा वेळ कसं जाईल ना ते कळत नाही मला. आय व्हेरी एक्सायटेड. तुझं खरंच न्यूज चॅनल आहे ना? का तुझं स्वीट शॉप आहे? यू आर सो स्वीट यार. तुला माहिती आहे का, स्वीट शॉप जरी असतं ना माझं तरी स्वीट्स न कॉम्प्लेक्स आला असता. एवढी स्वीट तू आहेस. सिरियसली? खरंच सांगतोय. आजपर्यंत मला तुझ्या इतकं स्वीट कोणीच नाही भेटलं. आणि काय? आणि मला स्वीट्स खूप आवडतात. एवढंच. ओह आय सी. ऐक ना, मी तुला पिक करायला येऊ का? नो नो, मी येईन. यू डोंट वरी. नाही, हे बघा, मी तुला रागात बोललो की युवराज खांडेकर कोणाची वाट बघत नाही, पण तुझी बघूच शकतो थोडा वेळ. आणि मला माहिती आहे तू काय मला फार वेळ वाट बघायला नाहीच लावणार आहे. सो थँक्यू. पण सिरियसली मी येते. येस, भेटूया. पण आज ऐक ना, खरंच लेट नको करू, कारण युवराज खांडेकर तुझी आजची ही डेट सगळ्यात मेमोरेबल करणार आहे. सो बी रेडी. ओके? येस, लवकर ये. मी पोचतेच, तू पण वेळेत पोच. तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. आय एम वेटिंग. बाय. बाय. सी यू सून. जेनी.